पहिलं तर मी क्लिअर करतो तुम्हाला, मी नाराज कधी नव्हतो. पहिल्या बाईटमध्ये पण तेच बोललो होतो, दुसऱ्या बाईटमध्ये पण तेच बोललो होतो, तिसऱ्या बाईटमध्ये तेच बोलतोय. मी नाराज कधी नव्हतो. माणूस आहे, मला दुःख झालं होतं आणि मी ते कुठे लपवलेलं सुद्धा नव्हतं. एक ठिकाणी आपण बघितलं पाहिजे, आमचे एक शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली गेली आणि इतकं चांगलं भरघोस यश आम्हाला मिळालं. भरपूर आमदार निवडून आले. त्यामुळे शिंदे साहेबांचं जे दुःख आहे, आज ते मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री त्यांना व्हावं लागलं. एवढी सर्व मेहनत त्यांनी प्रचंड केल्यानंतर त्यांना 2 स्टेप जर पाठी यावं लागतं तर त्यांचं दुःख किती मोठं आहे, त्यापेक्षा माझं दुःख फार छोटं आहे. आणि त्याच्यावर मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मैं मेरा गम भूल गया. त्यामुळे शिंदे साहेबांचं जे मी बघितलं, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये मी माझं स्वतःचं दुःख विसरून गेलेलो आहे आणि शिंदे साहेबांच्या पाठी आहोत आणि कायम राहणार. आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा जसं मागाठ्यामध्ये 1 नंबर होतं, तसं मुंबईला सुद्धा 1 नंबर आणण्यामध्ये जास्त नगरसेवक आणून साहेबांच्या ताब्यात आणून देणार. आता गमे 2.5 वर्षांत खुशी मिळेल असं वाटतंय. ते साहेब आमचे सर्व प्रमुख आहेत, त्यांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला नेहमीच मान्य असणार आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत आला होतात किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला तर त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही भाष्य केलेलं. थोडे नाराज होतात एकनाथबाईंनी तुमची समजूत कशा पद्धतीने काढली, काय सांगितलेलं आहे तुम्हाला? मी परत सांगतो, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मेरा गम मैं भूल गया. आणि साहेब हा प्रचंड कार्यकर्त्याला बल देणारा माणूस आहे आणि आम्हाला खात्री आहे, आम्हाला पूर्णपणे मंत्री असलो या नसलो पण मंत्र्यापेक्षा चांगलं आम्हाला ताकद देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. सहकारी म्हणून तुम्हाला हे मोठं पद आहे. हे बघा, साहेबांचे विश्वासू सहकार्यापेक्षा आणखी मोठं पद मला या जगामध्ये कुठलंही नको आहे. मी साहेबांचा विश्वासू सहकार्य आहे, पहिल्यापासून अत्यंत जवळचं सहकार्य आहे आणि हेच मला पद सर्वात मोठं पद आहे माझ्यासाठी. तुम्ही निघून गेला होता, मी पुन्हा सांगतो, निघून गेल्यावर मला 2 कारणं प्रमुख होती. एक तर माझ्या घरचे प्रचंड दुःखी होते, त्यांचं सांत्वन करणं फार गरजेचं होतं आणि त्याच्यापेक्षा मोठं कारण माझे कार्यकर्ते प्रचंड दुःखी होते आणि ते सामूहिक राजीनाम्याच्या तयारीमध्ये होते. मला कळलं होतं. त्यांनी प्रचंड व्हॉट्सअप SMS मला केले होते, प्रचंड फोन केले होते. त्यामुळे त्यांचं सांत्वन करणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. तर आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत आणि ते सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, हे त्यांना मला समजवणं फार गरजेचं होतं. म्हणून मी मुंबईला गेलो होतो आणि पुन्हा मी आलो इथे त्यांची समजूत काढल्यानंतर. पण आता भूमिका तुमची पुढची काय असणार? माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. शिंदे साहेबांसाठी प्रचंड मेहनत करून, जसं मागाठ्यांमध्ये प्रचंड मेहनत करून जास्त मतांनी निवडून आलो, तसे जास्तीत जास्त नगरसेवक काढून आता महानगरपालिका येते, त्यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक उपनगरामध्ये काढून द्यायची जिम्मेदारी माझी आहे आणि ती जिम्मेदारी मी पूर्ण करून दाखवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.